बोलंबो मुनिराज भगवान की जय। बोल मुराज 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 की जय। 17 ते 29 तारखेपर्यंत इथं यात्रा महोत्सव आहे। 17 ते 23 पर्यंत इथं सप्ताह असतो, भागवत असतं आणि 24 तारखेला इथं भळंद असतं आणि 25 फेब्रुवारीला इथं उत्सव मुहूर्त आहे। ही बाई उत्सव मुहूर्त आहे इकडची। ही उत्सव मुहूर्त पालखीत मिरवली जाते। मामलेदारच्या हातनं तिथं अभिषेक असतो पहाटे 5 वाजता आणि 1 वाजता पालखी निघते। इथं मोहिनीराज मंगल कार्यालय आपलं प्रवरेच्या काठी, तिथं जाऊन त्याची स्थापना होते। 5 दिवस असते। सगळ्या भगिनी मंडळी, महिला मंडळ तिथं औक्षणासाठी येतात। बोल मोहिनीराज भगवान की जय। ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा या पुण्यभूमीतील श्री मोहिनीराज मंदिर इथे 25 तारखेपासून जी यात्रा भरत आहे, त्या यात्रेमध्ये समस्त महाराष्ट्रातील, या महाराष्ट्राच्या बाहेर राज्यातील सर्व भाविक भक्तांनी या यात्रेसाठी यावं, या गावाची शोभा वाढवावी असं मी समस्त नेवासा या नगरीतून आपणास आग्रहाचं निमंत्रण देत आहे। पंच कमिटी ही संपूर्ण यात्रेचं नियोजन आणि सर्व ग्रामस्थ मिळून नियोजन करून यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरवण्याचा संपूर्ण प्रयत्न असतो। यात्रा पण मोठ्या प्रमाणात भरली जाते। 150 वर्ष या परंपरेला आजपर्यंत झालेले आहेत। तरी सर्व भाविक भक्तांनी, इष्ट मित्र, सगळे सोयरे यांनी यात्रेला मोठ्या प्रमाणात यावे। यात्रा कमिटीच्या वतीने व ट्रस्टींच्या वतीने, मोहिनीराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनंती करून सर्वांनी यात्रेला येण्याचे करावे। बोल मोहिनीराज भगवान की जय। श्री क्षेत्र नेवासा नगरीमध्ये आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। नेवासा क्षेत्र हे अतिशय प्राचीन नामांकित क्षेत्र आहे। या क्षेत्राचा क्षेत्र महिमा मंदिराचे पुजारी आमचे विष्णू काका यांनी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे आणि दरवर्षी इथे मोठ्या स्वरूपामध्ये यात्रा भरते। यात्रेची जवळपास ज्ञात असलेली 150 वर्षांची परंपरा आहे। यात्रेमध्ये गोकर्ण आख्यानापासून भागवत कथा, त्याच्यानंतर भळंद्यानंतर कीर्तन महोत्सव, बैलगाडा शर्यत, कुस्ती असे विविध कार्यक्रम, जेणेकरून सर्व भाविकांच्या मनामध्ये भक्तिभाव जागृत व्हावा। आणि विशेष म्हणजे 5 दिवस चालणाऱ्या पंक्ती, इथे पंक्तीचं महत्त्व जे आहे हे जास्त महत्त्व आहे। अतिशय भाविक श्रद्धेनं इथे पंक्तींचं अन्नदान करत असतात। याही वर्षी मोहिनीराज देवस्थान संस्थानची पंच कमिटी तसेच ग्रामस्थांची यात्रा समिती या सर्वांनी मिळून यात्रेच्या भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे। तरी एक मोहिनीराज भक्त ग्रामस्थ म्हणून मी विनंती करतो की सर्वांनी आपल्या मित्र, सगळे सोयरे, इष्टमित्र यांच्या सहित या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा व आपल्या गावाची यात्रा अधिकाधिक यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा। जय मोहिनीराज। आता काही दिवसामध्ये मोहिनीराजची यात्रा आलेली आहे, तरी सर्व हिंदू बांधव, सगळे समाजाच्या लोकांनी मोहिनीराज यात्रेला यावे ही विनंती आणि सर्व महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या कोण्याकापरातील लोकांनी मोहिनी माईचे दर्शन घेण्यासाठी यावे। या ठिकाणी मोहिनीराज पंच कमिटी व मोहिनीराज उत्सव कमिटी यांनी जे तयारी केलेली आहे, तरी सर्वांनी, सर्व भाविकांनी मोहिनीराज यात्रेला अवश्य यावे ही विनंती। दिनांक 29 फेब्रुवारी रोजी नेवासा शहरामध्ये मोहिनी माईची यात्रेचा महोत्सव आयोजित आहे। तर सर्व नागरिकांनी, सर्व बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांना, महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविक भक्तांना ही सगळ्यांना नम्र विनंती, आव्हान आहे। सर्व भाविक भक्तांना विनंती की सर्वांनी नेवासातील मोहिनीराज मंदिरातील आपली यात्रेला सर्वांनी सहकार्य करावे व सर्वांना आव्हान आहे
हे सर्वांनी येण्याचे करावे, हेच आपला आनंदाचा क्षण हा अनुभव सर्व मुनिराज चरणी प्रार्थना. संत ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या मोहिनीराज नेवासे नगरीमध्ये मोहिनीराज यात्रा उत्सव प्रारंभ 29/2/2024 रोजी नेवासा शहरात यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भरणार आहे. तरी आसपास असलेल्या सर्व भाविक भक्तांनी या यात्रेत येऊन आमच्या शहराची नेवासा गावाची शोभा कशी वाढेल, त्यात भराट कशी दिसून येईल याकडे लक्ष द्यावे व संपूर्ण नेवासा नगरीच्या वतीने एक मोहिनी भक्त म्हणून मी आपले नेवासा शहरात स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री क्षेत्र नेवासा येथे सुरू होत असलेल्या 16 फेब्रुवारीपासून मुनिराज यात्रेनिमित्त सर्व नेवासा तालुक्यातील भाविकांनी यावे. तसेच 29 तारखेला काल्यानिमित्तही सर्वांनी दर्शन घ्यावे. तसेच यावेळेस यात्रेनिमित्त 2 फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यत आहे. तसेच 1 फेब्रुवारीला कुस्त्यांची स्पर्धा आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तसेच यात्रेनिमित्त यावेळेस खाद्य जत्रा, शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन देखील ठेवलेले आहे. तरी सर्व नेवासा तालुक्यातील भाविक भक्तांना तसेच मोहिनी राजांच्या भाविकांना विनंती करतो की सर्वांनी आपण दर्शनासाठी यावे, तसेच यात्रेचा लाभ घ्यावा. तीर्थक्षेत्र नेवासा येथील श्री मोहिनीराज मंदिर 29 फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सव आहे. या यात्रा महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. माझे सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. जय श्रीराम. येत्या 29 तारखेला नेवासा शहराचे ग्रामदैवत येथील यात्रा आहे. या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे. नमस्कार. येत्या 29 फेब्रुवारीला ग्रामदैवत नेवासा मोहिनीराज भगवान यांची यात्रा आहे. तरी आपण सर्वांनी सहपरिवार सहकुटुंब येण्याचे प्रयत्न करावा ही आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे. नमस्कार. 29 फेब्रुवारीला नेवासा मोहिनीराज यात्रोत्सव आहे. तर आपण सर्वांनी येण्याचे करावे ही नम्र विनंती. नमस्कार. येत्या 29 फेब्रुवारी 2024 वार गुरुवारच्या दिवशी नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराजांची यात्रा आहे. तरी आपण या मोहिनीराज यात्रेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे. नमस्कार. 29 तारखेला फेब्रुवारी नेवासाच्या जत्रेला या. आम्ही बी चाललो, तुम्ही बी या. मिकी माऊस हे जम्पिंग हे सगळे लवकर या. आम्ही तुमची वाट पाहतोय. लवकर या. 29 फेब्रुवारीला 29 फेब्रुवारीला नेवाशाची यात्रा आहे. सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की 29 तारखेला नेवासाला पोहोच होणार आहे अशी नम्र विनंती. आम्ही यात्रावाले 29 फेब्रुवारीला आपल्या नेवासा तालुक्यात यात्रा आहे. तर आम्ही येणार. तिथं मोठी यात्रा आहे. तिथं लय भारी सुविधा आहे. कोण तरच येत नाही, काही नाही. मोठे मोठे पाळणे येणार तिथं. आपल्या तिथं भरपूर सुविधा आहे. मी विनंती करतो तुम्ही सगळे या. मी बी जाणार तिथं दुकान घेऊन. धन्यवाद. 29 फेब्रुवारीला मोहिनीराज देवाची जत्रा भरणार आहे नेवासा येथे. 29 फेब्रुवारीला तुम्ही या, आम्ही येतोय. सगळे सहभागी व्हा. मंडळी साई बिर्या